साळुंखे साहेब यांची वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून पक्षाचे अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी घोषणा केलेली आहे। त्या अनुषंगाने माढा मतदारसंघामध्ये 6च्या 6 विधानसभा क्षेत्रामध्ये अतिशय जोमाने कामाची सुरुवात झालेली आहे। आज सातारा जिल्ह्यातल्या 3 तालुक्याची जी बैठक आहे ती फलटण येथे संपन्न झाली। या बैठकीमध्ये पुढील प्रचाराचं नियोजन कशा पद्धतीचं असावं हे ठरवण्यात आलं आणि त्या अनुषंगानं कामाला या ठिकाणी गती देण्याचं निश्चित करण्यात आलं। आज मतदारसंघाचा आढावा घेतल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीने चांगल्या प्रमाणामध्ये आघाडी घेतलेली आहे आणि आम्ही विजयापर्यंत निश्चितपर्यंत पोहोचत आहोत हा विश्वास आम्हा सर्व कार्यकर्त्यांच्यामध्ये आहे। बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीची भूमिका मांडताना आपल्या सर्वांना ठाऊक आहे की गेल्या 6 महिन्यापासून आदरणीय बाळासाहेब महाविकास आघाडीबरोबर जाण्यासाठी उत्सुक होते आणि त्या अनुषंगाने ते प्रयत्नही करत होते। मग ते इंडिया अलायन्सच्या प्रमुखांना केलेला पत्रव्यवहार असेल, काँग्रेसच्या अध्यक्षांना केलेला पत्रव्यवहार असेल, आमच्या संविधान दिनाच्या निमित्तानं आयोजित सभेमध्ये राहुल गांधीजींना बोलवण्याचं निमंत्रण देण्याचं असेल, या सर्व माध्यमातून बाळासाहेब आंबेडकरांनी वारंवार आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे की आम्ही महाविकास आघाडीबरोबर जाण्यासाठी इच्छुक आहोत। परंतु महाविकास आघाडीकडून तितकासा सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने आम्ही जशा जशा निवडणुकीचे टप्पे या ठिकाणी सुरू होत आहेत तसे तसे आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उमेदवार जाहीर करत आहोत आणि या निवडणुका आम्ही लढवत आहोत। अगदी 2 दिवसापूर्वी सुद्धा बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की महाविकास आघाडीमध्ये आम्ही जाण्यासाठी इच्छुक होतो, परंतु प्रतिसाद आम्हाला सन्मानजनक प्रतिसाद त्या ठिकाणी मिळालेला नाही। मीडियामधून येणाऱ्या बातम्या बऱ्याच येतात की आम्हाला असा प्रस्ताव आलेला आहे, तसा प्रस्ताव आलेला आहे, 5 जागांचा प्रस्ताव आहे, 6 जागांचा प्रस्ताव आहे। आता या सर्व गोष्टी संपून जरी गेल्या असल्या तरी तसा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे प्राप्त झालेला नव्हता आणि तशा पद्धतीचं कुठलेही लेखी प्रस्ताव आमच्याकडे प्राप्त झाला नव्हता। प्रत्येक वेळी या पद्धतीच्या बातम्या पेरल्या जायच्या आणि वस्तुस्थितीमध्ये 2 किंवा 3 जागा बैठकीमध्ये आम्हाला देण्याचं त्या ठिकाणी चर्चा व्हायची, परंतु याच्यामध्ये सकारात्मक आम्हाला ज्या हव्या असणाऱ्या जागा आहेत त्याच्यावरती केव्हाही चर्चा झाली नाही। म्हणून वंचित बहुजन आघाडीनं पहिल्या 2 ते 3 टप्प्यामधले उमेदवार या ठिकाणी घोषित केलेले आहेत आणि त्याच अनुषंगाने रमेश बारसकर ओबीसी नेते महाराष्ट्राचे हे माढा लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढवत आहेत। कार्यकर्त्यांची तयारी मोठ्या प्रमाणात झालेली आहे। गेल्या 6 महिन्यापासून आम्ही तयारी करतोय। वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं प्रशिक्षण शिबिरं संपन्न झालेली आहेत। बूथ कमिट्या जवळपास 85% गावामध्ये पूर्ण झालेल्या आहेत। मुळामध्येच आमच्या या मतदारसंघामध्ये 60 ते 65% गावामध्ये शाखा आहेत। या सर्व कार्यकर्त्यांच्या बळावरती ही निवडणूक आम्ही निश्चितपणे जिंकणार आहोत हा विश्वास आम्हा सर्व कार्यकर्त्यांना आहे। धन्यवाद। माढा लोकसभा निवडणूक लढवत असताना कोणत्या प्रश्नावर आपला भर असेल? या ठिकाणी या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं उपस्थित असलेले राज्याचे उपाध्यक्ष आदरणीय साळुंखे साहेब, राज्याचे प्रवक्ते इम्तियाजभाई नदाब, या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आदरणीय घोरपडे साहेब, माढा विभागाचे जिल्हाध्यक्ष आमचे सहकारी राहुलजी चव्हाण, माढा लोकसभेच्या प्रामुख्यानं अनेक प्रश्न या ठिकाणी बरेच वर्ष झालं रेंगाळलेले आहेत। पहिला शेतकऱ्याचा प्रश्न जर सांगायचा झाला तरी प्रस्थापित साखर कारखानदारी व्यवस्था खऱ्या अर्थानं जो शेतकरी ऊस पिकवतो आणि ऊसाचा पिकवत असताना काबाड कष्ट करतो, आपल्या कुटुंबाकडे लक्ष नसतं, शिक्षणाकडे लक्ष नसतं, आपल्या प्रकृतीकडे लक्ष नसतं आणि तो ऊस पिकवत असताना पिकवलेला ऊस हे प्रस्थापित कारखानदार खऱ्या अर्थानं रिकव्हरी मारतात, FRP कमी करतात, काटा मारतात। काटा मारणारी ही प्रस्थापित व्यवस्था माझं सर्वसामान्य शेतकऱ्याला, सर्वसामान्य लोकांना माझं या ठिकाणी आव्हान आहे की काटा मारणारी ही व्यवस्था जर बंद करायची असेल, FRP मारणारी जर व्यवस्था बंद करायची असेल, रिकव्हरी कमी करणारी ही व्यवस्था जर बंद करायची असेल तर जो साखर कारखानदाराशी संलग्न आहे, जो साखर कारखान्याशी जवळीक आहे अशा उमेदवाराला निवडून अजिबात दिलं नाही पाहिजे। कारण तुमच्याच मताच्या जोरावर तो निवडून येतो आणि त्याच सत्तेच्या जीवावर तुमचा काटा हाणतो, तुमची FRP हाणतो आणि शासनाची मिलीभगत करतो। साखर कारखानदारी तुमच्याकडे मरेपर्यंत असू द्या, आम्हाला काय घेणं देणं नाही, पण या सत्तेमध्ये त्यांना या ठिकाणी स्थान दिलं नाही पाहिजे अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी करतो। या ठिकाणी राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, ज्या वेळेला आम्ही शिक्षण घेत होतो, आम्ही शाळा शिकत होतो त्यावेळेला
या फलटण शहरामध्ये असतील किंवा माढा मतदारसंघातील लोक असतील, बोटावर मोजण्या एवढी लोक टॅक्स भरत होती आणि त्यावेळेला शिक्षण आम्हाला तुम्हाला मोफत होतं, मोफत शिक्षण मिळत होतं. पण आज जन्मलेलं मूल देखील या ठिकाणी जीएसटीच्या माध्यमातून टॅक्स भरतो, म्हणजे संबंध भारत देशातला नागरिक या ठिकाणी टॅक्स भरतो. तरी देखील आज या ठिकाणी शिक्षण आम्हाला विकत घ्यावं लागत आहे. अशा प्रकारची उलट परिस्थिती निर्माण करण्याचं काम या ठिकाणी या सत्ताधारी लोकांनी केलेलं आहे. ज्या वेळेला हजारो वर्षापूर्वी आमच्या लोकांना शिक्षण मिळत नव्हतं आणि शिक्षण नाही मिळाल्यामुळेच खऱ्या अर्थानं या ठिकाणी आमची परिस्थिती या ठिकाणी नाजूक झालेली आहे, आर्थिक परिस्थिती नाजूक झालेली आहे. आमचा आजोबा पंजोबावर त्यावेळेला शिक्षण घेतलं असतं तर आमची आर्थिक परिस्थिती या ठिकाणी मजबूत असली असती. पण आमच्या आजोबा पंजोबाला यांनी शिक्षणापासून कोसत उरटवलं आणि गुलाम बनवण्याचा प्रयत्न केला. त्याच पद्धतीने या ठिकाणी आता शिक्षण विकत घेऊन येणाऱ्या पिढीला गुलाम बनवण्याचं काम हे प्रस्थापित व्यवस्था करत आहे आणि ती व्यवस्था थांबवण्यासाठी खऱ्या अर्थानं आम्ही या ठिकाणी रस्त्यावर उतरलेलो. 8% वीज बिल वाढवलं आताच. या ठिकाणी अरविंद केजरीवाल दिल्लीमध्ये मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना पंजाबमध्ये त्यांचं सरकार आहे, वीज मोफत देण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. पण या ठिकाणी हे महाराष्ट्र सरकार गोरगरीब सर्वसामान्याच्या खिशातलं पैसे काढून घेण्याचं काम हे राज्य सरकार करत आहे. MIDCच्या माध्यमातून या ठिकाणी उद्योगाला अनेक चालना देण्यासारखा विषय असताना तरुणांना काम देणार अशा प्रकारे सांगितलं. प्रत्येक वर्षी तरुणाला 2 कोटी नोकऱ्या देणार अशा प्रकारचं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. पण प्रत्यक्ष या ठिकाणी तरुणांना नोकरी देण्याचं काम त्यांनी केलं नाही. अशा अनेक विषयाला घेऊन खऱ्या अर्थानं आम्ही या माढा लोकसभा मतदारसंघामध्ये जाणार. तरुणांच्या लग्नाबाबत आपण केलेलं विधान चर्चेचं ठरलेलं आहे. या ठिकाणी महाराष्ट्राचं वास्तव आहे. तरुणांची लग्न वेळेत होई नाही ती, वयात होई नाही ती. महाराष्ट्र सरकारचं तरुणाला लग्न करण्यासाठी 21 वय आहे आणि 21 वय असताना 21 वय झाल्यानंतर तरुणांची लग्न होई नाहीत. 25 वर्ष झाल्यानंतर होई नाहीत. 30 वर्ष उलटले, 35 वर्ष उलटले, जवळजवळ 38 वर्षापोतोर या महाराष्ट्रातला तरुण आला तर त्याला 30 वर्ष उलटले, जवळजवळ 38 वर्षापोतोर या महाराष्ट्रातला तरुण आला तर त्याला मुलगी मिळणार. का मुलगी मिळणार आणि मुलगी नाही मिळाल्यामुळे कशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. आपल्या शेजारचंच राज्य पंजाब राज्य, मुलगी नाही मिळाल्यामुळं तिथली तरुण व्यसनाधीन झालेला आहे. त्याच्यावर पिक्चर निघाला होता, तुम्हाला आम्हाला माहित असेल, उडता पंजाब. उडता महाराष्ट्र व्हायला वेळ लागणार नाही. अनेक जणांनी प्रश्न विचारला, मग तुम्ही कशा प्रकारे मुलगी कुठनं आणून देणार आहे. तर मुलगी आता कुणाला मिळत आहे तर जो नोकरदार आहे, जो शहरामध्ये राहतो, जे आर्थिक परिस्थितीने मजबूत आहे, त्याची शेती मोठी आहे, अशा मुलांना खऱ्या अर्थानं मुलगी मिळत आहे. शेतकऱ्याच्या मुलाला मुलगी मिळत नाही, शेतमजुराच्या मुलाला मुलगी मिळत नाही. सर्वसामान्य टपरीमध्ये काम करणार असेल, छोटा मोठा उद्योग करणार असेल, त्याला मुलगी मिळत नाही. हे जर प्रश्नाची सोडवणूक करायची असेल तर आम्ही जर सरकारमध्ये गेलो तर अशा प्रकारचा कायदा आम्ही या ठिकाणी आणू की जे मुलगी शेतकऱ्याच्या मुलाबरोबर काम लग्न करेल, शेतमजुराच्या मुलाबरोबर लग्न करेल, सर्वसामान्य व्यवसाय करणारे लग्न करेल, सरकारनं त्याच्या नावावर 25 लाख रुपयाची FD सरकारी बँकेमध्ये त्या मुलीच्या नावावर केली पाहिजे आणि त्याचं व्याज त्या मुलीला दिलं पाहिजे. तरच त्याच्या आई वडिलांना वाटेल की माझी मुलगी या ठिकाणी अतिशय चांगल्या घरामध्ये दिलेली आहे, तिची व्यवस्था चांगली होईल असं वाटेल. तेव्हाच खऱ्या अर्थानं गरीबाच्या मुलाची लग्न होणार आहेत. नाहीतर येणारी काळ कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. पक्षाचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या सभेचं काय आयोजन आहे बघा. या ठिकाणी आताच राज्याचे उपाध्यक्ष आदरणीय साळुंके साहेबांना सांगितलं की आदरणीय आंबेडकर साहेबांच्या सभा सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि या ठिकाणी फलटण मानखटावमध्ये दोन्हीकडे होणार आहेत. युवा नेते सुजातजी साहेब यांची देखील सभा या ठिकाणी होणार आहेत आणि हा नियोजनबद्ध तारखा तुम्हाला कळवले जाते. आपल्यासमोर विद्यमान खासदार आहेत, त्याचबरोबर महाविकास आघाडीचे उमेदवार असणार आहे. यांचा पराभव आपण कशा पद्धतीने करणार आहोत, आपलं विजय कसं असतं. या ठिकाणी विद्यमान खासदाराबद्दल आणि त्यांच्या भाजप पक्षाबद्दल सर्वसामान्य माणसामध्ये या ठिकाणी नाराजी आहे. महागाईचा मुद्दा असेल, पेट्रोलचे भाव असतील, डिझेलचे भाव असेल, गोडतेलाचा भाव असेल, तूर डाळीचा भाव असेल, अशा वेगवेगळ्या आघाड्यावर हे भाजप सरकार अपेक्षित ठरलेलं आहे. शिक्षणाचा विषय मी तुम्हाला सांगितला, त्याच्यावर अपेक्षित ठरलेला आहे. हा तुमचा खासदार, या ठिकाणचा भाजपचा खासदार, या खासदारानं 5 वर्षामध्ये कधीच मतदारसंघामध्ये तोंड दाखवलं नाही. तोंड दाखवले तर कुठं दाखवलंय? मुंबईमध्ये आणि दिल्लीमध्ये तोंड दाखवण्याचं काम केले आणि काम काय केले तर अधिकाऱ्याच्या बदल्यामध्ये तोड्या करण्याचं काम इथल्या विद्यमान खासदारांनी केलेलं आहे.
त्यामुळं अधिकाऱ्याशी त्यांची नाळ जुडलेली आहे, सर्वसामान्य मतदाराशी त्यांची नाळ तुटलेली आहे आणि सर्वसामान्य मतदार त्यांच्याशी नाळ तोडल्याशिवाय स्वस्त बसणार नाही.